नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे नाशिकमधील पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण जवळपास 75 ते 80% आसपास भरलंय आणि आणखी 2 महिने शिल्लक असल्यानं नाशिकमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. आत्ता जो गंगापूर धरण समूह आहे त्याच्यामध्ये 10,000ची कॅपॅसिटी आहे. आज 70% साठा आपल्याजवळ 75% आहे. कारण आपल्याला तो 100च्या वर गेला असता, परंतु आपल्याला ठेवता येत नाही कारण अजून 2 महिने पावसाचे बाकी आहेत. त्यामुळे आता सफिशियंट पाणी आहे. त्यामुळे 2 वेळेला आपण पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. कारण आपला 9 टेकड्यांवरचं गाव आहे. नाशिक म्हणजे 9 टेकड्यांवरचं गाव आहे. त्याच्यामुळे उंच सखल असे दोन्ही भाग असल्यामुळे एका वेळात आम्ही पाणी पुरवठा करणं आम्हाला अशक्यप्राय होतं आणि मग लोकांची ओरड होती कारण टिल एंडचा जो भाग आहे तिथे पाणी पोचत नाही. म्हणून आम्ही 2 वेळेला, जसा पूर्वी होता, पूर्वीसुद्धा काही भागात 1 वेळेलाच होता आणि काही भागात 2 वेळेला होता, त्याच पद्धतीने पुन्हा पूर्ववत मागच्या वर्षीसारखे आम्ही आणलेलं आहे. अपुऱ्या पावसामुळे गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. त्यातही मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्यानं नाशिककरांवर संकट ओढावलं होतं. तत्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी कपातीला मान्यता दिल्यानं 9 ऑक्टोबर 2015 पासून कपातीची घोषणा करण्यात आली होती. आपल्याला जी सवय लागली होती 4-5 महिन्यापासून एकच वेळ पाणी यायचं, तर ती आता आपल्याला चांगली लागलेली बुवा. आणि याच्यापुढं आपण म्हणजे जरी पाऊस जास्त झालेला आहे तरी याच्यापुढं आपण जपून पाणी वापरायचं. आणि जी 1 वेळ होती ना ती सुद्धा योग्य होती. ते आपल्याला म्हणजे ॲडजस्ट करायची सवय होऊन गेलेली होती ना, मग तसं आपण याच्यापुढेही करू शकतो. या निर्णयाबद्दल चांगलं वाटतं. 2 टाईम पाणी सोडायला पाहिजे, सोडलं पाहिजे. पुन्हा जास्त सोडण्यापेक्षा कमी सोडलं पाहिजे. लोक जास्त सोडलं तर वापर जास्त करतात, कमी सोडलं तर व्यवस्थित वापर करतात. कारण आता मागं पाणी नसल्यामुळं आम्हाला सवय लागली आता की कमी पाणी वापरायची सगळ्यांनाच, घरातल्यांना. दिवसातून 2 वेळा पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरीही सध्या वॉल्मनचं नियोजन करताना विलंब होणार असल्यानं टप्प्याटप्प्यानं 2 वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर स्वातंत्र्य दिनापासून नियमित पाणी पुरवठा केला जाईल असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे जरी दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा होत असला तरी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक.